पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नाही नीट बघा, इथेच मी कुठेतरी ठेवलं होतं पाककलेचं पुस्तक, ते मिळत नाही नेमकं मला। मी बघून झालं एकदा। सरकार किती पुस्तकं आहे तिथे, तुम्ही एक लायब्ररीच उघडा ना, आणि तरी कंप्लेंट करता आता काही वाचायला उरलेलं नाही म्हणून। तुम्ही जरा काम करावं न बोलता। पेटीला नका घातलो, मी बघते। हो किती जुनी ट्रंक आहे, काढून टाकूया आता। मी बघते, तुम्ही नका काढू, मी बघते। मी काय बघते, असू ना। मी नाही तुम्ही नको, मी बघते। मी मला नाही उचलणार। मी उचलते। अरे काय करतोय तू? सॉरी हे बघ मी चुकून नाही, म्हणजे ते असं ते घाबरून, म्हणजे हे बघ सॉरी, प्लीज मारू नको प्लीज। काय झालंय? हा असं का म्हणतोय मारू नका? सांगतो मी सांगतो ऍक्च्युली मी 7वीत असताना एकदा असं चुकून या पेटीला हात लावला, तर मग तेव्हा आईने ना क्रिकेट आणि फुटबॉल एकत्र सुरू केलं। का असं काय या पेटीत? अगं काय असणार, जुनी पेटी आहे ती, सगळं जुनं पुराणच आहे त्याच्यामध्ये। नाही एक मिनिट पण हे बोलताना तुमच्या गालावर एक लाली का चढते हो? हा उगीच काहीतरी आपलं बडबडतेस, काही नाही म्हटलं ना जुन्या गोष्टीत सगळ्या म्हणून। हो सासूबाई, किती गुलाबी झालेत गाल तुमचे। आणखीन थोडे जर गुलाबी झाले ना तर आता ह्या शहराला पिंक सिटी म्हणावं लागेल। सांगा ना काय याच्यात? हा शंतनू पेटी उघड। नाही शंतनू, याद राख पेटीला हात लावलास तर। उघड रे तू, मी आहे तुझ्या बरोबर। चल शंतनू, आम्ही घर आवरतोय की नाही, जा बळा बाहेर जाऊन खेळ। आई अगं असं ना लहानपणी म्हणायचीस तू मला। एक मिनिट, याचा अर्थ याच्या आतमध्ये काहीतरी एक खूप भारी नॉस्टॅल्जियाची गोष्ट आहे। आता तर मला बघायचं याच्यात काय। शंतनू उघड। शंतनू अजिबात हात लावायचा नाही। मला उघडायची आहे? नाही मला उघडायची नाही तुझं बघायचं त्याच्यात काय। हो 28ची जीन्स? कोणाची जीन्स आहे? असेल कोणाची, तुला काय करायचंय? हिल्स कोणाचे आहेत? तुम्ही काय सगळे काढताय? दे बघू इकडे। सासूबाई सरकार सगळं खरं सांगून टाका। आमच्या हनीमूनच्या वेळेस केलेलं शॉपिंग आहे। हो बाप रे सासूबाई, तुमची कंबर 28। वाव, किती निर्दयी आता तुम्ही। तुला सांगू का गंमत, आम्ही हनीमूनला गेलो होतो ना, तर महाबळेश्वरला गेलो होतो, तेव्हा मीच हिला आग्रह करून जीन्स टॉप आणि हाय हिल्स घालायला लावल्या होत्या। मग हिला असं वाटलं की आता आपण आईस्क्रीम खाऊया, म्हणून आम्ही आईस्क्रीमच्या गाडीकडे गेलो, तर हिच्या मागे ना माकडं लागली आणि ही घाबरून धावत येऊन माझ्या मागे लपली, तर तेवढी ती पडली। तेव्हा मला याचं एवढं हसून होतं आलं, पण आता तो किस्सा आठवून खूप हसायला येते मला। आणि तेव्हापासून हिने त्या जीन्स आणि हाय हिल्सवर अघोषित बंदी घातली। ओ सासूबाई, मला ना हिल स्टेशनच्या हिल्सचा किस्सा खूप आवडलाय। मी असायला हवे होते ना, काय मज्जा आली असती। हो तुला आनंदच झाला असता ना आम्ही पडले ते बघून, पण त्यावेळी तुझा जन्मही झाला नव्हता, कळलं ना। आणि आता काय मी जीन्स आणि हाय हिल्स घालणार नाही, कधीच घालणार नाही। उलट घातली पाहिजे तुम्ही जीन्स। एकदा पडलात म्हणून काय सारख्या पडायला तुम्ही काय कुठल्या नेता आहात का? हा मी घालणार नाही सांगितलं ना, नाही म्हणजे नाही। घाला हो, काही नाही होणार। एकदा घालून घरात चालून बघा। सरिता, माझा पेपर कुठे आहे? आणते। हा काय आणते ना, आत्ताच आला ना। घ्या। हा अगं मेरे लाल बोलो, ज्यूस दे ना माझं। आणते, तयार आहे ज्यूस। घे। हा आई आई चल मी निघतोय, मला टिफिन दे ना माझा। हो तयार आहे। दोघांचे टिफिन तयार ठेवले बरं का, आत्ता आले। हा सासूबाई पडल्या। नाही मी अजिबात हाय हिल्स आणि जीन्स काही घालणार नाही। तुम्ही जा बघू इथून, चालते माझ्या खोलीतून जा म्हणते ना। जाताय की नाही आता?
जा चला निर्लज्ज नुसते. अगं अगं काय चाललंय हे? थांबा जरा, मोजमाप अंडर प्रोसेस. तू दूर हो बघू आधी. सासूबाई हलू नका हो, असं काय करता? मला माप घ्यायचंय ना, माप चुकेल. तू माप ओलांडून जेव्हा ह्या घरात आलीस ना तेव्हाच सगळं चुकलेलं आहे. वाव, हे असले फालतू जोक कुठून शिकता हो तुम्ही? नाही म्हणजे हे इनबिल्ट आहे का कुठलं ऍप वगैरे डाउनलोड केलंय? बाजू सासूबाई मला जरा पायाचं माप द्या. डोकं टेकायचंय? अजिबात नाही, पण तुम्ही जी प्रतिज्ञा घेतली ना की मी कशी जीन्स आणि हाय हिल्स घालणारच नाही, ती मी मोडून काढणार आहे. आज तुम्ही या घरामध्ये जीन्स आणि हाय हिल्स घालून कॅटवॉक केलाच पाहिजे. मी अजिबात करणार नाही. मला बरोबर माहितीये तुझी चाल काय आहे ते. हा, मी जीन्स घालणार, मग कॅटवॉक करणार, मग मी धडपडणार, मग मी पडणार आणि मग तू दात काढून फिदी फिदी असणार. पण ही मुळी संधीच मी तुला घेऊ देणार नाहीये. मी घालणार नाही जीन्स. पण का, काय प्रॉब्लेम आहे? हल्ली सगळेजण सर्रास घालतात जीन्स. मी घालणार नाही म्हणून सांगितलं ना तुला. सासूबाई तुम्हाला आवडत नाही का? हो, नाही आवडत मला. खरं सांगा, तुम्हाला आवडतं? अजिबात नाही आवडत. मग मला सांगा, इतकी वर्ष तुम्ही पेटीत का सांभाळून ठेवली आहे ती जीन्स? एक मिनिट, काय चाललंय तुमचं? कशावरनं भांडताय आता? भांडत नाही होत बाबा, माझं एवढंच म्हणणं आहे की सासूबाईंनी आता जीन्स घातली पाहिजे. जीन्स घालायला काहीच हरकत नाही. ट्राय करा की सरकार. ट्राय करा ना सासूबाई. हा, पण नंतर मस्तपैकी हाय हिल सँडल घालून कॅटवॉक करा एकदा तरी घरात. जीन्स घालायला हरकत नाही, हायच नको तर. उगाच पडली बिडली कुठे आयुष्यभर ती जखम कॅरी करावी लागेल. मी काय तो आयुष्यभर वॉकर बिकर घेऊन चालणार नाही बाबा. फ्रॅक्चर बिक्चर झालं तर. आपल्या शेजारच्या विंगमध्ये परांजपे काकू आहेत ना, त्या अशाच पडल्या आणि आता वॉकर घेऊन चालतात आणि त्यांची सून त्यांना भयंकर छळते. सारखी त्यांना म्हणत असते, सासूबाई चला ना कबड्डी कबड्डी खेळूया. मला नाही ना तुझ्याकडनं छळ करून घ्यायचा आहे. त्यामुळे मी काही जीन्स घालणार नाही, ते हाय हिल्सही घालणार नाही आणि मी काही कॅटवॉक वगैरे करणार नाही. वा आई वा, तुझ्या हातची चंपी म्हणजे ना असं सुख आहे ग, सुख. असं मेडिटेशन वगैरे केल्यासारखं वाटतंय मला. वा 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 वा. सासूबाई बोला. हे बघा, मी तुमच्यासाठी काय आणलंय. काय? कशाला का नसतं उपद्रव करत असतेस तू? तुला की सासूचं बुजगावणं करायचंय का? हा, कशाला का कारनामे करतेस तू? तुला सांगितलं ना जीन्स घालणार नाही म्हणून. का पण? माझं वय आहे का जीन्स घालायचं? असं कोण म्हणालं? मी म्हणाले ना मगाशी. हा, अरे काय? आणि सासरे भाऊने हेच सांगितलं ना तुला, मी जीन्स घालणार नाही. लोक काय म्हणतील? मी तुम्हाला एक सल्ला देते. काय ना, आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर लोक काय म्हणतील आणि सासू काय म्हणेल याकडे काना डोळा करावाच लागतो. धन्य आहे ग बाई तुझी, सासूला शिकवतेस. पण मला तुझा मुद्दा पटला. मी खरं तर जीन्स घालू शकते. एक मिनिट. आई तू जीन्स घालणार आहेस? बघ ना आता, सुनबाई ऐकतच नाहीये. हे नाही आई, ते जीन्स वगैरे नको ट्राय करू. तू अशी साडीमध्ये अशी छान पंजाबी ड्रेसमध्येच खूप सुंदर दिसतेस. मी तर तुला असं जीन्स मध्ये इमॅजिन सुद्धा करू शकत नाहीये. का? काय प्रॉब्लेम आहे त्यांनी जर जीन्स घातली तर? आय नो मी जरा ऑर्थोडॉक्स साऊंड करतोय, पण कसं आहे, आईने याआधी कधीच जीन्स घातली नाहीये, त्यामुळे ते आम्हाला पण ऑकवर्ड होईल आणि तिला पण. अरे पण तू सासूबाईंच्या वयाच्या इतर बायकांना कधी बघितलं नाहीयेस का जीन्स घातलेली? बघितलंय बाबा, आईने कधी नाही घातली ना जीन्स. आधीपासून जर कधी जीन्स घातली असती तर नसतं झालं ऑकवर्ड, सिम्पल. हा, पण तू या हाय हिल्स ट्राय करू शकतेस बघ म्हणजे. पण जीन्स अजिबात नाही. सुनबाई, हे सगळं परत करून ये. का? आता हे बघ, तुझ्या सासऱ्यांना मी हाय हिल्स घातलेले चालणार नाही आणि तुझ्या नवऱ्याला मी जीन्स घातली तर ऑकवर्ड वाटतंय. मग काय करायचं आता? काय 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 बडबडतेस? मोठ्याने बोल. नाही, मी एवढंच म्हणतेय की तुमची ही जी सगळी दादागिरी आहे ना, ती फक्त सुनेसमोर. नवऱ्यासमोर आणि मुलासमोर तुम्ही मांजर होता. असं काही नाहीये. वाघीण आहे मी, वाघीण. सर्कशीतली रिंग मास्टर बाबा आणि शंतनू. आमच्याकडे सुनांना शब्दांनी छळायची परंपरा आहे, नाहीतर माझा हा चापकासारखा लागतो ना, हे तुला कळलं असतं. मा, काय झालंय आता? आत्ता का भांडताय तुम्ही दोघी? सासूबाईंनी आज जीन्स आणि हाय हिल्स घालून कॅटवॉक करायचंय. नको. कुणी काहीही म्हणू दे, पण तुला जे हवंय तेच तू कर. तुला जीन्स ट्राय करायची तर ट्राय कर, आणि नसेल करायची तर नको करूस. काय
करावे मनाचे, ऐकूच नाही जगाचे. वाह क्या बात है. जाऊ दे सासूबाई. तसंही काय आहे ना, जीन्स आणि हाय हिल्स यावर मक्तेदारी फक्त सुनांचीच असते, त्यामुळे सासवानी त्या वाटेला जाऊच नाही. तुम्हाला चॅलेंज करू नकोस हं? का? कारण मी ते चॅलेंज ऍक्सेप्टच करणार नाहीये. हसू नकोस मला सुनबाई. सासूबाई मी एवढाच विचार करते की तुम्हाला जीन्स घालता आली नाही, हाय हिल्स घालता आले नाहीत, तुम्ही कॅटवॉक करू शकला नाहीत, हा टोमणा मला आयुष्यभर पुरेल. वाव. एकदाच मी तुला कॅटवॉक करून दाखवेन आणि कायमचं तोंड बंद करून टाकेन. मला नाही वाटत. जाऊ दे ना, कशाला उगाच. बघ तू, पण एक लक्षात ठेवा, याचं ट्रेनिंग मात्र तुला द्यावं लागेल, कळलं? फॉलो मी. दाखवतेच आता. काय फॉलो मी म्हटलं म्हणून लगेच मांजरीसारखी माझ्या मागे मागे काय आलीस तू? अगं मला चेंज तर करू दे. चेंज काय करताय? आधी तालीम करायची आहे. ए तालीमवाली, मी जीन्स घालून काय कुस्ती खेळायला नाही जाणार आहे. तालीम कसली? सासूबाई कॅटवॉकची तालीम करायची आहे. हो, आता थोड्या वेळा करता तुम्ही वाघीण आणि मी तुमची रिंग मास्टर. ठीक आहे, पण मी वाघीण म्हणूनच येणार हा, आधीच सांगते. नाही 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 तर ऐनवेळी माझं जोकर करशील आणि फिदी फिदी हसत राहशील. हे बघा ते तुमच्यावर आहे. म्हणजे तुम्ही मला संधी देऊ नका ना हसायची, आणि जर दिलीत तर माझे दात दिसतील का मी लपवीन हे सांगू नाही शकत. सासूने कधीही सुनेचं ऐकून याचं म्हणतात ना, ते 100% खरंय. बरं बाई, ठीक आहे, काय करायचं ते सांगा. तुम्हाला दोरीवर चालावं लागेल. हे बाई, बरी आहेस ना तू? इथे हाय हिल्स घालून साधं जमिनीवर नाही मला चालता येत, तर दोरीवर काय चालायचं म्हणतेस तू? नाही, मी हरले, मी हरले. आत्ताच सांगून टाकते, ते जीन्स घालणं पण कॅन्सल आणि हाय हिल्स घालून दोरीवर चालणे कॅन्सल. चालावं लागेल सासूबाई. अरे हवा तर मी चालून दाखवते, डोंट वरी. वा वा वा, काय मस्त चालते ना आपली मांजर. सासूबाई सुनबाई 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 किती छान चालतीये असं मी म्हंटल याला, हो की नाही रे? सासूबाई आता थोड्या वेळासाठी का होईना, पण मी तुमची गुरु आहे ना. सॉरी, चुकले चुकले. चला आता तुम्ही चालून दाखवा. हे काय मी असं चालून दाखवेल, त्यात काय एवढं. शाबास, कम ऑन आई. मग काय, हे काय, हे बघ. कम ऑन मा. सुरू, 1 2 3 स्टार्ट. ओ माय गॉड, यू आर सो जिनियस. काय झालं गुरुजी? आपल्या चेहऱ्यावरची माशी का हलत नाहीये? कारण असं चालून काहीच उपयोग नाहीये, हिल्स घालून चालायला पाहिजे ना सासूबाई. चुकले. मग हे आपलं असंच एक प्रयत्न करून बघितलं. कम ऑन, काहीच उपयोग नाही त्याचा. चल कम ऑन मा. हो हिल्स घाल. हो. हे धर, हे धर आधी, हे धर. हा हा हवा. हा सावकाश. हा हा हा, येऊ येऊ. रेडी. हो 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 ऑल द बेस्ट. हो हो, हात हात धर. हा हात सावकाश धरून सावकाश. कसं चालतंय? इथपर्यंत. हात सोड. चाला. रेडी माझ्या रेडी. बाजूला राहा. हा हा. हा, जय श्री मांजर. हा आपलं एक आपलं. हा, सुरू सुरू. कम ऑन कम ऑन. हा, जरा हसा ना गुरुजी, हसा. ए ए ए ए नाही 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 नाही. काय? ए, भूकंप भूकंप होतोय. ए जमीन हल्ल्यासारखी वाटते मला. नाही 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 नाही. आई आई सावकाश सावकाश. काही भूकंप वगैरे झालेला नाहीये, तुमचे पाय लटपटतायत. आई सांभाळून चाल, तुझी पावलं वाकडी पडतायत. बापरे, तू मराठी बोलत जाऊ नकोस रे, वेगळाच अर्थ निघतो. नाही नाही, मला हे काही जमणार नाही. अरे असं कसं नाही जमणार? लहानपणी तूच मला सायकल चालवायला शिकवलीस, आणि मी स्केटिंगच्या क्लासला जायचो तेव्हा सर मला एक दिवस ओरडले, तेव्हा तूच काय म्हणालीस की आपण प्रयत्न करत राहिले पाहिजेत, मग काहीच अशक्य नाही. मग असं काय करतेस? चल ना, जमेल तुला. कम ऑन, शाबास. जाऊ दे रे रौनक. नाही नाही, मला काय वाटतं माहितीये का, सासूबाईंना जमणारच नाहीये. इनफॅक्ट त्या मनू मावशी होत्या ना, मनोरमा मावशी, त्यांना जमलं असतं. त्या अशा खारुताई सारख्या चटाचटा चटाचटा चालल्या असत्या. सासूबाई त्याच माझी सासू शोभल्या असत्या. तिचा आता विषय काढायची काही गरज आहे का तुला? आणि आपल्याला खारू वॉक थोडंच करायचं तुरु तुरु, आपल्याला तर कॅटवॉक करायचं आहे, हो की नाही? हे बघा
चाललात तुम्ही 2 पावलं चाललात सासूबाई, बघितलं ना तुमच्या मनातली भीती जेव्हा तुम्ही ओव्हरकम केली तेव्हा तुम्हाला चालता आलेलं आहे. जमलं मग सुनबाई, मला जमलं. मी चालू शकले रौनक, मी चालू शकले, मी चालू शकले, चालू शकले. कळलंय सासूबाई, कळलं. चिल. मग आता कधी करायचा हा कॅटवॉक समारंभ? आता लगेच संध्याकाळी प्रेक्षकांची जिरवूया आपण. चला. नमस्कार नमस्कार नमस्कार. रोन्या, काय चाललंय? कुठला प्रोग्राम दाखवतोस तू? ए रोन्या, तू ते नाटक वगैरे दाखवतोय का कुठल्या कॉलेजचं? हा, नाही नाही नाही, ते काय ते वाकड तिकडे म्हणतात ना, ते सादर होणार आहे इथे. आगळा वेगळा असं म्हणायचंय त्याला, म्हणून सांगत होतो याला इंग्लिश मीडियम मध्ये घालू नका, पण तुम्ही ऐकलंच नाही ना. नमस्कार मित्रांनो. ए ही काय करते कॉलेज प्रोग्राम मध्ये? आता या ठिकाणी येणार आहेत मॉडेल सरिता मंत्री. बसा बसा बसा. आई, तू जीन्स का घातलीयस? सरकार, तुम्ही हाय हिल्स घातलेत? आई ग, का करतेस हे सगळं? किती ऑड दिसते ते. आता जिथे आहात तिथेच उभे राहा, नाही तर धडपडाल. 1 मिनिट. बाबा, शंतनू, आता या क्षणी ना तुम्हाला दोघांना काय वाटतंय याच्यापेक्षा सासूबाईंना काय वाटतंय हे जास्त महत्वाचं आहे. तुम्ही सांगा मला बाबा, एखाद्या गोष्टीमध्ये जर तुम्ही अपयशी ठरला असता आणि सासूबाईंनी तुम्हाला सपोर्ट केलं नसतं तर तुम्हाला बरं वाटलं असतं का? नाही ना? मग तनू, आत्ता ही वेळ आहे आपण सासूबाईंना सपोर्ट करण्याची, कारण त्यांचा कॉन्फिडन्स गेलाय आणि तो परत येणं जास्त महत्वाचं आहे. सासूबाई, तुम्ही घाबरू नका. तुम्ही चाला, 1 पाऊल टाका पुढे, बघा सगळं बरोबर होईल. आय एम विथ यू. कम ऑन. कम ऑन मा. येस. ओके ओके. सावकाश. सासूबाई, थांबा थांबा, ही गोल्डन मोमेंट जरा कॅप्चर करते. खरंच मी तुम्हाला सपोर्ट करायला हवा होता, पण सरकारला सपोर्टची गरज आहे हेच कळलं नाही मला. हो, बाबांच्या सरकाराला मी पाठिंबा द्यायला हवा हे मला सुद्धा रिअलाइजच नाही झालं. त्या दिवशी तुम्ही पडलात तेव्हा मी सावरायला नव्हतो, याबद्दल खरंच सॉरी. पण यापुढे मी नेहमी असेल. सासूबाई, आता 2 शब्द बोला. 2 शब्द नाही, मी फक्त एकच शब्द बोलेन आणि तो अत्यंत महत्वाचा आहे. तो म्हणजे कुटुंब.
जर कुटुंब पाठीशी असेल ना तर तुम्ही जगातली मोठ्यात मोठी आव्हानं स्वीकारू शकता आणि ती पार पाडू शकता. थँक्स सुनबाई, माझ्या कुटुंबात येऊन मला हा आत्मविश्वास दिल्याबद्दल. आई, तू इथून पुढे नेहमी जीन्स कॅरी कर. खरंच खूप छान दिसतं तुझ्यावर. गुड बॉय. हो, आणि त्या हाय हिल्सचा सरावही चालू ठेवा. काय हो, पुन्हा एकदा थँक्स सुनबाई. खरंच मी खूप भाग्यवान आहे. देवाने तुला आमच्या घरी सून म्हणून पाठवली. काय, अरे देवा, अंकिता, तू मंत्री फॅमिली ग्रुपवर हा फोटो शेअर केलायस? नीट बघू. नसता उपद्रव करायला सांगितलं कोणी ग तुला? कशाला तो एक हसताय का तुम्ही सगळे? काय ग?